नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच जी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना जाहीर झाली आहे ना, तिचीच आपण आज या विशेष विश्लेषणामध्ये सविस्तर माहिती डिकोड करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता हा नवीन शासन निर्णय म्हणजे नक्की काय आणि आपल्या आर्थिक भविष्यासाठी याचा नेमका काय अर्थ होतो, हे प्रश्न नक्कीच सर्वांना पडले असतील. म्हणूनच आज कोणत्याही बाजूने न झुकता अत्यंत तटस्थपणे आणि एकदम सोप्या भाषेत आपण या संपूर्ण योजनेची चिरफाड करणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी स्पष्ट असेल. आधी आपण या सुधारित योजनेची थोडक्यात ओळख करून घेऊ, त्यानंतर मिळणारे प्रत्यक्ष लाभ, संचित निधीच्या अटी, नक्की काय मिळणार आणि काय नाही, आणि शेवटी जुन्या, नव्या आणि या सुधारित योजनांची थेट तुलना करू. तर पहिल्यांदा पाहूया सुधारित निवृत्ती वेतन योजनेची ओळख. ही योजना नेमकी कोणाला लागू आहे आणि याच्या महत्त्वाच्या तारखा काय आहेत, या अगदी मूलभूत बाबींपासून आपण सुरुवात करू. यातली सर्वात महत्त्वाची आणि नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे ही योजना 1 मार्च 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच मागील तारखेपासून लागू करण्यात आली आहे. पण लक्षात घ्या, पात्र कर्मचाऱ्यांना या योजनेत अधिकृतपणे सहभागी होण्यासाठी आपला विकल्प किंवा ऑप्शन फॉर्म भरून देण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आता इथे एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे बरं का. जर कोणी हा विकल्प फॉर्म भरून दिलाच नाही तर काय होईल? तर असे कर्मचारी आपोआप सध्याच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे म्हणजेच NPSचेच सदस्य राहतील. सोप्या भाषेत सांगायचं तर नव्या योजनेत जायचं असेल तर हा फॉर्म भरणं अगदी अनिवार्य आहे. चला आता पुढच्या आणि बहुधा सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळूया, तो म्हणजे पात्रता आणि मिळणारे लाभ. कारण यात आपण प्रत्यक्ष मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलणार आहोत. तर बघा, या सुधारित योजनेअंतर्गत पूर्ण निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी एक मोठी अट आहे, ती म्हणजे तुमचा अर्हताकारी सेवा कालावधी. म्हणजेच नोकरीची सलग सेवा ही किमान 20 वर्ष किंवा त्याहून अधिक असणं अनिवार्य आहे. आणि जे कर्मचारी हा 20 वर्षांच्या सेवेचा टप्पा पूर्ण करतील ना, त्यांना सर्वात मोठा फायदा मिळेल. शासनाकडून त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या म्हणजेच बेसिक पेच्या तब्बल 50% रक्कम थेट निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल. आणि हो, यासोबतच त्यावर लागू असलेली महागाई वाढ म्हणजेच आपला DA देखील मिळणार आहे. आता मनात नक्कीच विचार आला असेल की ज्यांची सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांचं काय? तर अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. पण इथे एक दिलासा देणारी गोष्ट अशी की हे निवृत्ती वेतन दरमहा किमान 9,500 रुपये इतकं निश्चित असणार आहे, त्याहून अजिबात कमी नाही. पण इथे एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीच लागेल, ती म्हणजे जर तुमची सेवा 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर मात्र कोणतेही निवृत्ती वेतन लागू राहणार नाही. असं असलं तरी कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करून यामध्ये एक अतिशय महत्त्वाची तरतूद आहे. कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन आणि त्यावर महागाई वाढ नक्कीच दिली जाईल. ओके, आता आपण संचित निधीसाठीच्या ज्या अटी आहेत त्याकडे जरा लक्ष देऊया. कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेची नेमकी कार्यपद्धती कशी असेल आणि त्यावरील जे कठोर नियम आहेत ते आता समजून घेऊया. मुळात ही योजना अजूनही कर्मचारी अंशदानावरच आधारित आहे. त्यामुळे सेवा पूर्ण होईपर्यंत दरमहा वेतनातून होणारी 10% कपात ही यापुढेही तशीच सुरू राहील. आणि यातली थोडी धक्कादायक बाब सांगायची तर कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी या जमा रकमेतून पैसे काढण्याची कोणतीही मुभा आता असणार नाहीये. हे नियम खरोखरच अत्यंत कडक केलेत. आता ही जी NPSच्या जमा रकमेची हाताळणी आहे ना, ती जरा क्लिष्ट आहे. पहा, निवृत्तीच्या वेळी PFRD कडून मिळणारी जी 60% परताव्याची एकरकमी रक्कम असते ती तुम्हाला DDO कडे म्हणजेच आहरण आणि संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करावी लागेल. आणि उरलेल्या 40% रकमेवरील ॲन्युइटीचा म्हणजेच वार्षिकीचा तपशील दिल्यावर ती रक्कम राज्याकडून दरमहा मिळणाऱ्या पेन्शनमधून थेट वजा केली जाईल. आता ही आणखी एक मोठी आणि लक्षवेधी अट पहा. जर समजा यापूर्वीच NPS मधून स्वतःचे काही पैसे काढले असतील ना, तर ते आता तब्बल 10% व्याजासह परत भरावे लागतील. जर तसं केलं नाही तर सुधारित योजनेतील निवृत्ती वेतन हे त्याच प्रमाणात कमी केलं जाईल. चला आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, काय मिळेल आणि काय मिळणार नाही. सध्याच्या शासन निर्णयात काही विशिष्ट परिस्थितींमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी वगळण्यात आल्या आहेत ते आता आपण पाहू. जर नियत वयोमानानुसार अगदी योग्य प्रकारे सेवानिवृत्त झालात तरच या सुधारित योजनेचे सगळे लाभ मिळतील. पण हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की जर नोकरीचा स्वेच्छेने राजीनामा दिला तर सुधारित निवृत्ती वेतन अजिबात मिळणार नाही. अशा परिस्थितीत केवळ प्रचलित NPSचे जे काही लाभ आहेत तेवढेच मिळतील. आता या योजनेत सेवा उपदान म्हणजे ग्रॅच्युइटी नक्कीच कायम आहे, पण केंद्रीय योजनेप्रमाणे म्हणजे UPS सारखा वन वे स्विचचा पर्याय इथे दिलेला नाहीये. तसेच भविष्यात वेतन आयोगाच्या पुनर्रचनेनुसार पेन्शन वाढेल का, रजा रोखीकरण मिळेल का आणि निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण म्हणजेच पेन्शनचा काही भाग जो आपण आगाऊ घेतो ते मिळेल का, या सगळ्या बाबींचा शासन निर्णयात सध्या तरी कुठेही उल्लेख नाहीये. आता येऊया आपल्या शेवटच्या आणि सर्वात रंजक विभागाकडे. जुनी पेन्शन योजना म्हणजे OPS, सध्याची NPS आणि आत्ता आलेली नवीन सुधारित योजना
या तिन्हींची आपण आता थेट तुलना करून पाहूया. तुलना केल्यावर आपल्या सहज लक्षात येईल की जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्याचे अंशदान 0 होते, म्हणजे पगार कटत नव्हता. पण ह्या सुधारित योजनेत 10% कपात कायम ठेवली आहे. शिवाय जुन्या योजनेत पूर्ण पेन्शनसाठी 10 वर्षांची सेवा पुरेशी असायची, पण आता ती मर्यादा दुप्पट करून 20 वर्ष करण्यात आली आहे. असं असलं तरी या सुधारित योजनेचा सर्वात मोठा फायदा इथे स्पष्ट दिसतो. यामध्ये शेवटच्या वेतनाच्या 50% खात्रीशीर पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता म्हणजेच DA पुन्हा बहाल करण्यात आलाय. हे लाभ अगदी हुबेहूब जुन्या पेन्शन योजनेच्या मूळ लाभांसारखेच आहेत. पण ना, नाण्याला 2 बाजू असतात. तसंच ही सुधारित योजना जुन्या पेन्शनपेक्षा कुठे मागे पडते हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. यात निवृत्तीच्या वेळी मिळणारी मोठी एकरकमी रक्कम, वयाची 80 ते 100 वर्षे पूर्ण झाल्यावर होणारी पेन्शनमधली वाढ, रजारोखीकरण आणि पेन्शनचे अंशराशीकरण या ज्या सुविधा होत्या ना, त्या या नव्या निर्णयातून पूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत. आणि सरतेशेवटी या संपूर्ण निधीचं व्यवस्थापन कोण करणार? तर जुन्या OPS मध्ये हे काम सरकारी कोषागाराकडे होतं. NPS मध्ये हेच काम पेन्शन फंड मॅनेजर मार्फत होतं. पण आता या नव्या सुधारित प्रणालीमध्ये यासाठी एक पूर्णपणे स्वतंत्र निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापन कक्ष स्थापन केला जाणार आहे. तर या सगळ्या माहितीनंतर आता सर्वांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. एका बाजूला खात्रीशीर 50% पेन्शनचा फायदा आणि दुसऱ्या बाजूला कडक अटींच्या मर्यादा. या अशा तडजोडीत ही सुधारित योजना खरोखरच निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करेल का? आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण जी तथ्ये उलगडली आहेत त्याच्या आधारे हे नवीन नियम आणि अटी भविष्यातील आर्थिक स्थैर्याला कसा आकार देतील यावर नक्की विचार करायला हवा. धन्यवाद.